नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज आपण पाहणार आहोत ठिबक सिंचन योजना. ही ऊसासाठी आपण ठिबक करून घेतलेलं आहे. यामध्ये सरकारची योजना 80% सबसिडी मिळते. सुरुवातीचा संपूर्ण खर्च आपल्याला करावा लागतो आणि त्यानंतर पूर्ण ठिबक सिंचन योजना आपण स्वतःच्या खर्चातून केल्यानंतर कृषी अधिकारी येऊन इथे पाहणी करून जातात आणि त्यानंतर 80% सबसिडी आपल्याला परत मिळते. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर ₹1,00,000 खर्च झाले पैसे आपले टोटल, तर त्यातले 80,000 सरकारकडून मिळतात आणि 20,000 फक्त आपल्याला यामध्ये घालावे लागतात. ठिबक सिंचन योजना ही सर्वांनी केली पाहिजे म्हणून सरकारने ही योजना चालू केलेली आहे. हे आपण पाहू शकता ठिबक सिंचन योजनेसाठी आणलेलं सामान आणि कमी पाण्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये ऊस यामध्ये येतो. याला पाटाने पाणी देण्याची गरज नाही आणि पाटाने पाणी दिल्यामुळे पाणी पण वाया जातं आणि उन्हाळ्यात पाण्याची पण कमतरता भासते आणि वेळ पण वाया जातो. ठिबक सिंचन योजना केल्यामुळे वेळ आणि पाण्याची बचत होते आणि उन्हाळ्यात पाणी कमी पडत